प्लेन क्रैश फिर होगा। पर कह रही हूं अभी बहुत सारे दिग्गज नेताओं की मृत्यु की खबर हमें और आ सकती है। राजनीति में उथल पुथल भी दिखाई देगी क्योंकि ये साल सूर्य का है तो राजनेताओं से जुड़ा हुआ है। यहीं पर ये स्टॉप नहीं होगा, ये तो शुरुआत है। गुरु देवगुरु बृहस्पति जो है वो अतिचारी हैं। ये साल सूर्य का है और आपदाएं जो हैं वो आसमान से आएंगी। ये बात यहां थमेगी नहीं। अभी बहुत सारे दिग्गज नेताओं की मृत्यु की खबर हमें और आ सकती है। प्लेन क्रैश फिर होगा। पर कह रही हूं अभी बहुत सारे दिग्गज नेताओं की मृत्यु की खबर हमें और आ सकती है। राजनीति में उथल पुथल भी दिखाई देगी क्योंकि ये साल सूर्य का है तो राजनेताओं से जुड़ा हुआ है। यहीं पर ये स्टॉप नहीं होगा, ये तो शुरुआत है। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या वेळी आपण अजितदादा गेले अजून 4 जाणार असा एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्यावेळेस जे ज्योतिषी होते ते किनी म्हणून होते, त्यांचं ज्योतिष आता ह्या वाय राखी म्हणून या ज्योतिष आहेत, MP च्याच आहेत त्या, आणि त्यांनी सांगितलेलं भविष्य बरोबर खरं व्हायला लागलेलं आहे. सांगितलं होतं मुख्यमंत्री दर्जाचे लोक यामध्ये जाणार आहेत, परंतु आता हे जे आहेत मोहन यादव म्हणून मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे, तर काल त्यांचाही तशाच पद्धतीचा हेलिकॉप्टर पुढं जाण्याऐवजी ते मागं सरकत गेलं आणि एका बाजूला कलंडलं. परंतु अगदी जमिनीला टेकूनसुद्धा ते रनवेर त्याचा पंखा टेकला तरीही त्यांनी ते वर गेलं. आता येथे एक महत्त्वाचं म्हणजे मोहन यादव हे जे मुख्यमंत्री आहेत तर ते उज्जैनच्या दक्षिण उज्जैन या मतदारसंघातून येतात आणि उज्जैन मतदारसंघ म्हटल्यानंतर उज्जैनला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ज्योतिर्लिंग आहे शंकराचं शिवाचं ते अतिशय सर्वप्रमाणेच अतिशय प्रभावी अशा पद्धतीचं हे ज्योतिर्लिंग आहे. तेथे पहाटे जी भस्म आरती होते ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जे हे मोहन यादव आहेत हे शिवाचे पूर्ण भक्त आहेत, म्हणजे पूर्ण भक्त. त्यानंतर उज्जैनमध्ये आल्यानंतर ते सकाळी 6 वाजताच आपले शंकराच्या मंदिरात जातात, भस्म आरतीला कायम राहतात. म्हणजे मुख्यमंत्री असले तरी म्हणजे उज्जैनला गेल्यानंतर. आणि त्यामध्ये अजितदादा गेले ती तिथी होती एकादशी आणि यांच्यावर हा प्रमाण आला आताचा या मोहन यादव यांच्यावर हा यमाचा जो घाला आला तो ऐन शिवरात्रीच्या दिवशी आला. आता शिवरात्रीच्या दिवशी आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की शिवशंकर आपल्या भक्तांचं रक्षण कशा पद्धतीने करतात हे सर्वांनाच आता पाहायला मिळालं. खंडव्याला एक कार्यक्रम होता, मध्य प्रदेशामध्ये खंडवा नावाचं गाव आहे आणि या खंडव्या गावामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यासाठी हे मुख्यमंत्री निघाले होते कार्यक्रमासाठी. परंतु वस्तुस्थिती अशी, त्यांना ज्या गावी जायचं होतं त्यांचं विमान भरकटलं, हवेतच भरकटलं. वैमानिकांनी 3-4 वेळा प्रयत्न केले की हे विमान व्यवस्थितपणे जायचं, तर ते खंडव्याला जाण्याऐवजी ते दुसऱ्याच गावाला गेलं. तर त्यांना असं वाटलं कदाचित हे एक व्यवस्थित असेल किंवा विमानामध्ये काही थोडंसं आपली दिशा चुकली असेल बाबा, किंवा एकंदरीत वेगळ्या पद्धतीने काहीतरी झालं असेल असा त्या वैमानिकाचा आणि ह्या मुख्यमंत्र्याचा समज झाला. परंतु तसं नव्हतं ते. काळ त्यांना बरोबर काळ त्यांच्यावर आलेलाच होता आणि वेळ येणार होती, परंतु काळाच्या याच्यामध्ये काळाकुट्ट असा तो काळ त्यांच्या भोवती घोंगावत होता. म्हणजे 4 विमान नीट चाललंच नाही. ते हेलिकॉप्टर विमान होतं ते नीट चालतच नव्हतं. म्हणजे कधी जोरात चालायचं, कधी हळू चालायचं, म्हणजे कधी उंच उडायचं, कधी खाली यायचं. तर ह्या भोपाळवरून जे विमान निघालं
तर ते काय सरळ काही निघालं नाही आहे. वेडीवाकडे वळणे घेत वगैरे वगैरे. कधी-कधी त्यांना म्हणायचे, तो वैमानिक म्हणायचा, मला ती नेमकी दिशा सापडत नाहीत बाबा, ते गाव कुठं आहे खांडवा, तेच रडारवर येत नाही आहे. नेमकं या बाजूला येईल का, त्या बाजूला येईल का, असा एक गोंधळ निर्माण झाला. आणि त्यानंतर जेव्हा हे खांडव्याला विमान आलं, खांडव्याला, तर त्यांना वाटलं आता हे खांडव्याला आला ते उतरणार, आणि तो उतरायला लागला. तर त्याच वेळेस हे विमान काही म्हणजे एक फुटच नव्हे तर जवळजवळ जमिनीला टेकायला लागलं. परंतु हे विमान पुढं जाण्याऐवजी हे पाठीमागं उलटं सुरू झालं त्याची गिनती. म्हणजे ती वेळ होती ती वेळ. आणि मग नंतर हे जे मुख्यमंत्री होते, आता यांनी आपल्या शिवचा जप सुरू केला, म्हणजे शिवशंकराचा जो जप सुरू केला. आणि त्यानंतर ते भक्तच होते, त्या डोळे मिटून घेतले आणि म्हटले, हे शिवा मला यामधून वाचव. आणि शिवाचा जप चालू असताना सहसा जो काळ आला होता वेळ घेऊन त्यावेळची, तर ती वेळ अशी आली तर त्या काळाने ते विमान मागं ओढलं पूर्णपणे. हा प्रयत्न करतोय वैमानिक विमानाचा पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते विमान पाठीमागं भरकटल्यासारखं एकदम पाठीमागं चाललं. आणि ती वेळ होती काय सेकंदाची, 2 सेकंदाची, 10 सेकंदाची वेळ असते, जास्त वेळ नसते ती. तर तेवढ्या वेळामध्ये हे मोहन यादव यांनी जो जप सुरू केला, तर त्या जपामध्ये जे यम आले होते त्या यमांना काय ते जमलं नाही तसं एक करायला, कारण त्यांना हातच लावता येणार. त्यांनी विमान ओढलं मागं, परंतु ते त्यांना शक्य झालं नाही, कारण ह्या विमानामध्ये ह्या मोहन यादव यांचा जो जप चालू होता तो फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्याने ओरडून तो चालू होता. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, मला वाचव, किंवा त्यांचं ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृतात वगैरे अशा महामृत्युंजय मंत्र वगैरे सगळ्या पद्धतीचा त्यांनी म्हणजे सुरू प्रमाणात केला होता. यमानी ते विमान मागं ओढलं. किती ओढलं तर खूप साधारण 1-2 मैलापर्यंत ते विमान मागं ओढलं, संपूर्ण हेलिकॉप्टर. पुढचा वैमानिक होता त्याला काहीच करता येणार, त्याचे कंट्रोल बंद झाले सगळे, त्याला काहीच करता येणार. आणि हा जप चालू असताना जी 10 सेकंदाची 15 सेकंदाची वेळ होती यमाची, ती निघून गेली. ती निघून गेल्यानंतर अचानकपणे हे विमान परत पुढे गेलं, आणि वैमानिकांनी फार जमिनीला टेकताच लगेच गिअर बदलला आणि ते विमान वर गेलं. आणि वर गेल्यानंतर पुन्हा 4-5 घिरट्या घालून, कारण यम निघून गेला, ती वेळ निघून गेली, काळ निघून गेला, आणि जे संपूर्णपणे काळं तुम्हाला पाठीमागं दिसतंय ते सगळं गेल्यानंतर मग थोडा वेळ विमान आकाशामध्ये त्याने फिरकवलं. त्यानंतर त्याचा कंट्रोल, आत्मविश्वास परत आला, हो ठीक आहे आता हे विमान चालू शकतं. आणि मग त्याने 2-3 घिरट्या घातल्या, व्यवस्थितपणे विमान आकाशात नेलं, परत खाली आणलं, परत वर नेलं, परत खाली आणलं. असं 4 वेळा केल्यानंतर त्याला वाटलं सुरक्षित हे विमान, हे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हे सगळे कंट्रोल परत सुरू झालेले आहेत. आणि मग हे मोहन यादव यांना हळूच धावपट्टीवर हे विमान उतरवण्यात आलं. परंतु हे मारता वाचले. त्याचं कारण उज्जैनचे जे शिवलिंग आहे, उज्जैनचे जे आपले शिवजी आहेत, तर त्यांचा जो महत्त्वाचा भक्त असल्यामुळं त्यांना अगदी मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी भक्ती होती मोहन यादवांची, आणि त्यांनी महामृत्युंजय जो जप चालवला होता, तर त्या 10 सेकंदाचा जो प्रश्न होता, म्हणजे अगदी मेलेच होते, अगदी ठार झालेच होते, काही वेळ लागला नव्हता त्यांना, परंतु फार थोड्या वेळामध्ये हा प्रकार घडल्यामुळं योगच म्हणायचं त्यांना, त्यांच्या भक्तीच्या जोरावर ते वाचले, असा प्रकार झालेला आहे. तर हे वायराकी वगैरे यांनी सांगितलं की आता अजित पवारांच्याच वेळेस सांगितलं होतं की आता हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा त्या दर्जाचे
मंत्री वगैरे मोठमोठे नेते हे आता एक मरणार आहेत. त्यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये 2026मध्ये मारावंच लागणार आहे. हे 4च नाहीत तर त्यांची संपूर्ण ह्या राखी जे आहेत वायराखी यांनी सांगितलं की ही एकच नव्हे तर अनेक नेते मिळणार आहेत आणि शक्यतो हे जळून विमान अपघात करून मग ते रेल्वेमध्ये असो बसमध्ये असो किंवा त्यांच्या कारमध्ये असो अशा विविध प्रकारचे जे अपघात किंवा काही होऊन ते अशा पद्धतीने मरण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये 2026मध्ये आहे. आता हे दुसरा नंबर तर आपल्याला दाखवलाच, यानंतर तिसरे चौथे वगैरे जे नंबर असतील त्यामध्ये देखील आम्ही त्या संदर्भातला व्हिडिओ बनवू. आमचा जुना व्हिडिओ अजितदादा गेले आता अजूनही 4 जाणार याचं सत्य आता तुम्हाला समजलेच असेल, कारण ज्योतिषांशी आमचा संपर्क ठेवूनच आहोत. तर आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल आहे, या चॅनलला जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.